पोळा आणि हा भारतातल्या सर्व शेतकऱ्यांचा सर्वात पवित्र सण म्हणजे पोळा. पोळ्यात कोणतरी आला आला पोळा सर्व कामे सोडा, आला आला पोळा सर्व कामे सोडा, बैल धुवून त्याचा टिपटाप नवा सोडा. जगाचा पोशिंदा आजच खूप खुश असतो, जगाचा पोशिंदा आजच खूप खुश असतो, कारण त्याच्या प्रिय बैलांचा सण जरा निराळाच असतो, कारण त्याच्या प्रिय बैलांचा सण जरा निराळाच असतो. खरंच अगोदर पोळ्याची मजा खूपच जबरदस्त होती, खरंच अगोदर पोळ्याची मजा खूपच जबरदस्त होती. खूपच बैल होती आणि प्रत्येकाच्या आनंदाला सीमा नव्हती. बैलांना धुवून सजवून त्याच्यावर चित्र रेखाटत होती, बैलांना धुवून सजवून त्याच्यावर चित्र रेखाटत होती. सर्व घर एकत्र येऊन पोळा साजरा करीत होते. अगोदर असंच चालू होतं, आता बदललं. आजकालच्या पोळ्यात थोडा फरक दिसत आहे, आजकालच्या पोळ्यात थोडा फरक दिसत आहे. बैलावर जीव आहे, बैलावर जीव आहे, पण बैलच गोट्यात दिसत नाही. पोळा साजरा करायला कोणी एकत्र येत नाही, पोळा साजरा करायला कोणी एकत्र येत नाही. जो तो आपल्या हट्टीपणामुळे वेगळाच साजरा करत आहे. आजला ऍक्टिव्हिटी माणसा सर्व वेगळे मिळून साजरे केले. पहिले एकत्र जबरदस्त पोळा साजरा होता. अगोदरचा पोळा खूप एकी पसरवत होता, अगोदरचा पोळा खूप वेगी पसरवत होता. बैलच काय माणसांना पण एकत्र जोडत होता. पोळ्याच्या सणातून माणसाला एकत्र कुटुंब दाखवत होता, पोळ्याच्या सणातून माणसाला एकत्र कुटुंब दाखवत होता. भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवत होता, भारतीय संस्कृतीचा वारसा जपून ठेवत होता. झाला गेला सर्व राग, झाला गेला सर्व राग आता विसरून जाऊ, झाला गेला सर्व राग आता विसरून जाऊ. पोळ्याचा सण एकत्र येऊन साजरा करत जाऊ. बैलांना जनावरांना त्यांचा मान आता देऊ आणि बैल गुरे ढोरे कसे टिकतील याच्यावर भर देऊ. शेवटचे कडव आजच्या पोळ्याच्या सणानिमित्त देवाला एकच प्रार्थना करतो, आजच्या पोळ्याच्या सणानिमित्त देवाला एकच प्रार्थना करतो. सुखी ठेव त्या शेतकऱ्याला जो या जगाचं पोट भरतो, सुखी ठेव त्या शेतकऱ्याला जो या जगाचं पोट भरतो. जनावरांना पोचण्यासाठी शेतकरी खूप कष्ट करतो, जनावरांना पोचण्यासाठी शेतकरी खूप कष्ट करतो. पण थोड्याशा पैशासाठी जनावरे कसाबाला विकणार नाही, एवढी मी प्रार्थना करतो, एवढी मी प्रार्थना